आज आपण निघालो आहोत खूप छान अशा पवित्र ठिकाणी, जिथे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे इंदापूरचे केंद्र। आम्ही निघालो आहोत इंदापूरच्या केंद्रामध्ये आणि आज तुम्हाला माझ्या बरोबरच मी इंदापूरच्या केंद्रामधील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडवणार आहे। श्री स्वामी समर्थ म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत। ते दत्त अवतारी असल्यामुळे त्यांच्यापाशी खूप सर्व दुःख दूर होतात त्यांच्याकडे गेल्यानंतर। तर बघा, इथे आतमध्ये जाताना खूप छान श्री स्वामी समर्थांची समोर रांगोळी काढलेली आहे। आता 10 दिवस गणपती बाप्पाचा सीझन असल्यामुळे गणपती बाप्पा मोरया अशी रांगोळी आहे। तर बघा, श्री स्वामी समर्थ केंद्र अक्कलकोट इंदापूर असं लिहिलेलं आहे इथे। त्यानंतर आम्ही इथे पाय धुतले। पाय धुवायला पण खूप छान जागा आहे इथे। सर्व लोक स्वच्छ पायानेच केंद्रा म्हणजे स्वामींकडे जात आहेत। मी व माझ्या मुलीनी पण पाय धुतले आणि त्यानंतर निघालो आहोत आम्ही आतमध्ये। तर बघा, हिंदवी कशी पळतीये, कारण तिला सगळं माहिती आहे इथलचं। आम्ही सतत येत असतो तिथे। तर बघा, किती छान वातावरण आहे इथलचं। आणि आज गुरुवार असल्यामुळे खूप लोकांची गर्दी पण आहे। तरी पण मला आरतीला येण्याचं जुळलं नाही। आरतीच्या वेळेला खूप गर्दी असते, पण आमचं खूप छान दर्शन झालं। किती पण गर्दी असली तरी पण, केव्हा बी जरी आलो आम्ही तरी पण खूप छान दर्शन होतं स्वामींचं। त्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये निघालोय आणि आतमध्ये निघालोय आता आम्ही इथं घंटा वाजवला। त्यानंतर घेतलं इथं आम्ही कासवाचे दर्शन। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया। बघा, आतमध्ये खूप छान शिस्तीत स्वामी भक्त दर्शन घेत आहेत। जे कुठलीही गडबड नाही किंवा गोंधळ नाही। बघा, किती छान आहे स्वामी समर्थांची मूर्ती। बघा, व्हिडिओच्या स्वरूपातून तुम्हाला माझ्या इंदापूरच्या स्वामी समर्थ केंद्राची मूर्ती पाहायला मिळाली। तर त्यानंतर मी पण दर्शन घेतलं। आधी तुम्हाला दिलं, त्याच्यानंतर मी घेतलं। इथे आहे स्वामी समर्थांची पालखी। ही पालखी दर पौर्णिमेला हिची पालखीची मिरवणूक असते आणि महाप्रसाद आणि महाआरती पण असते। तर बघा, खूप छान, एकदम छान शांततेत दर्शन होतं इथं। इथे असते 2 वेळा, दिवसातून 2 वेळा आरती। सकाळी 11:15 वाजता एकदा आरती असते आणि संध्याकाळी 6 वाजता एकदा आरती असते। आणि आम्ही काही इथे फोटो पण काढले। त्यानंतर निघालो आम्ही आता इथे बाहेर पण स्वामी भक्त दर्शनासाठी आलेले असतात। ते दर्शन घेऊन इथे जरा वेळ शांत होतात, बसतात थोडा वेळ। तर बघा, पूर्ण केंद्र दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये। तर बघा, हे आहे असं केंद्र। पुन्हा एकदा स्वामींचं दर्शन घ्या तुम्ही। तर इथं आहे पालखी, पालखीतील स्वामी। आम्ही पण जरा वेळ इथे बसलो। तर बघा, इथे बसलोय आम्ही आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी। तर इथे औदुंबर प्रदक्षिणा घातली आणि निघालो।
तर इथं आहे होम, ह्या होमाचे पण आम्ही दर्शन घेतले. आणि इथे नेमकंच आम्ही जायच्या अगोदरच आरती झाली होती. आम्हाला इथं तीर्थप्रसाद भेटला, तर आम्ही इथे तीर्थप्रसाद घेतला. तर बघा मी पण तीर्थ घेतलं इथलचं स्वामी समर्थांचं. इथे बघा छोटीशी रांगोळी काढलेली आहे श्री स्वामी समर्थांची. आणि त्यानंतर बघा हे आहे जिथं पारायण होतात ती जागा, स्वामी समर्थांच्या खालच्या साईडला गुरुचरित्र स्वामीचरित्र पारायण. इथं सारखंच केंद्रामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचे किंवा मग वेगवेगळे उपक्रम राबवले जातात देवांचे. तर बघा बाहेरून असं दिसतंय हे केंद्र. आणि मला पुन्हा एकदा रांगोळी दाखवावीशी वाटली तुम्हाला, मी दाखवली. बघा किती छान वातावरण आहे इथलचं. मनाला एकदम शांतता आणि प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. गुरुवार असल्यामुळे भक्तांची पण खूप गर्दी आहे इथे. ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार वेळेनुसार प्रत्येक जण इथे येऊन दर्शन घेऊन जाते. आणि इथे असते पौर्णिमेला इथे महाप्रसाद असतो केंद्रामध्ये, तर तो प्रसाद इथे असतो. इथे टेबल खुर्च्या लावून प्रसाद असतो. त्यासाठी ही जागा आहे, खूप छान ओपन स्पेस आहे. आणि इथे आहे हात धुण्यासाठी जागा. इकडे 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग करू शकतो आपण. तर चला आता आपण निघालो आहोत घरी. घरी आल्याच्या नंतर आज ब्रह्मकमळाच्या झाड, आमच्या गॅलरीतील ब्रह्मकमळाच्या झाडाला बघा किती छान कळी आलेली होती. आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं की ती आज फुलेल, उमलेल म्हणून. कारण जरा मला छोटीशीच वाटायची ती, पण ती आज गुरुवार असल्या कारणाने किंवा मग तिला आज उमलायचं होतं त्याच्यामुळे ती उमलली. आणि बघा छोट्या छोट्या कळ्या पण, म्हणजे भरपूर छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहेत आता. आणि श्रावण महिन्यामध्ये माझ्या ह्या झाडाला 2 फुले आली होती. आणि त्याच्यानंतर आता एक आले, आता सुरुवात झाली आहे. आणि हे फूल रात्रभर फुललेलं असतं आणि पहाटे पहाटे हे नंतर कळी स्वरूपात येतं. तर बघा आम्ही तिथं काही केंद्रामध्ये काही फोटो पण काढले. तर तुम्हाला कसं वाटलं स्वामी समर्थ दर्शन इंदापूरचं? व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर